आपण बघत आहात आवाज कसमादेचा। सटाणा येथील शासकीय आदिवासी मुलांच्या वसतिगृहातील विद्यार्थ्यांनी विविध समस्यांविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे। वसतिगृहातील कथित निकृष्ट भोजन, स्वच्छतेचा अभाव आणि गृहपालांच्या कार्यपद्धतीबाबत गंभीर आरोप करत विद्यार्थ्यांनी थेट सटाणा ते कळवण असा पायी मोर्चा काढला। विद्यार्थ्यांनी कळवण येथील आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय गाठत गृहपालांच्या निलंबनाची किंवा तत्काळ बदलीची मागणी केली आहे। सटाणा येथील शासकीय आदिवासी मुलांच्या वसतिगृहातील विद्यार्थ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी गुरुवारी आंदोलनाचा मार्ग स्वीकारला। वसतिगृहातील समस्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी विद्यार्थ्यांनी सटाण्याहून पायी चालत कळवण येथील प्रकल्प कार्यालय गाठले। विद्यार्थ्यांनी प्रकल्प कार्यालयात निवेदन सादर करत वसतिगृहातील परिस्थितीबाबत गंभीर आरोप केले आहे। विद्यार्थ्यांच्या म्हणण्यानुसार वसतिगृहात निकृष्ट दर्जाचे भोजन दिले जात असून स्वच्छतेच्या बाबतीतही पुरेशी काळजी घेतली जात नाही। यासोबतच गृहपाल PS तेलंगे हे अनेकदा मद्यधुंद अवस्थेत असल्याचा गंभीर आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे। या आरोपांची निष्पक्ष चौकशी करून दोषी आढळल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे। विद्यार्थ्यांनी आणखीन एक गंभीर आरोप केला आहे। गृहपालांच्या पत्नी कोणताही अधिकृत अधिकार नसताना वसतिगृहाच्या कारभारात हस्तक्षेप करत असल्याचा आणि विद्यार्थ्यांना धमकवण्याचा प्रयत्न होत असल्याचा दावा निवेदनातून करण्यात आला आहे। वसतिगृहातील समस्या वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवल्या जात नसल्याने तक्रारींचे निराकरण होत नसल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे। दरम्यान विद्यार्थी कळवण येथील प्रकल्प कार्यालयात पोहोचल्यानंतर प्रथम अधिकारी डॉक्टर कश्मीरा संघे यांची प्रत्यक्ष भेट न झाल्याने विद्यार्थ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे। आदिवासी भ्रष्टाचार निर्मूलन समिती कळवण तालुक्याचे उपाध्यक्ष बाळासाहेब चव्हाण यांनीही यावेळी प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले। विद्यार्थ्यांशी प्रत्यक्ष चर्चा न करता दूरध्वनीद्वारे संपर्क साधून त्यांना परत बोलवण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला। आदिवासी समाजसेवक महेंद्र भोंडवे यांनीही विद्यार्थ्यांना भेडसावणाऱ्या विविध गैरसोयी प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिल्या। आता विद्यार्थ्यांनी केलेल्या या गंभीर आरोपांची प्रशासनाकडून निष्पक्ष चौकशी होणार का? वसतिगृहातील समस्यांवर तातडीने उपाययोजना होणार का? आणि गृहपाल PS तेलंगे यांच्या निलंबन अथवा बदलीच्या मागणीवर आदिवासी विकास विभाग काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। त्याकडे म्हणजे बाथरूम हे स्वच्छ नसतात आणि वारंवार म्हणजे ज्या तक्रारी दिल्या आहेत आम्ही तरी पण ते बाथरूम स्वच्छ नाही करतात। हॉस्टेलचे बाथरूम नीटनेटके राहत नाही म्हणून त्यांचे बेसिनमध्ये तोंड धुवायला सुद्धा वाटत नाही मुलांना। नळ पण खराब आहेत आणि हॉस्टेलला आपला स्टूल चांगले नाही म्हणजे मुडलेले आहेत आणि वरून लायब्ररी पण मस्त त्याच्यात पुस्तके नाही आहेत। अजून बरेच जेवणाचे ते समस्या आहेत ते चांगले करून भेटावे आम्हाला तीच मागणी करतो। पायी आलो इथं कळवण प्रकल्पापर्यंत आणि जे आमच्या मागण्या होत्या ते आम्ही इथं मांडले आहेत आणि जे आम्ही आधी म्हणजे तिथं सॉल्व करायचा प्रयत्न केले पण तिथं काय कोणी सॉल्व केले नाही। जर सरांना किंवा कर्मचाऱ्यांनी सांगितले पण सर ते काय आमच्या मागण्या पूर्ण करत नाही म्हणून आम्ही आज इथं प्रकल्पाला आलो आहे। मी सटाण्याच्या हॉस्टेलला आदिवासी विकास विभागाच्या हॉस्टेलला राहतो। तर आदिवासी विकास विभागाच्या हॉस्टेलला काही प्रॉब्लेम होते ते हॉस्टेलला सॉल्व झाले नाही म्हणून आम्ही थेट प्रकल्प अधिकाऱ्यांना भेटायला आलो। पण मॅम इथं नव्हत्या तर त्यांचे जे काही सहकारी होते त्यांना आम्ही निवेदन दिलं आहे आणि मॅमसोबत पण बोलणं झालं आहे। तर आम्ही निवेदनमध्ये आमच्या समस्या मांडल्या आहेत तर आम्हाला अपेक्षा आहे की आमच्या समस्या सॉल्व होतील।